गंगीचे लगीन भाग 2. इकडे आतल्या खोलीमध्ये गंगू सावध झाली आणि थोडीशी बावरली. तिने पदराचं एक टोक धरून गोलाकार करून पदर आपल्या खांद्यावर घेतला. एकदाचे स्वतःला आरशात न्याहाळले. केसांची बट हाताने कानाच्या मागे सारली. हातातील रुमालाने न आलेला घाम तिने अलगद टिपला आणि तनुवहिनींकडे एक नजर टाकून आपल्या पाठीमागे येण्याचा जणू इशाराच केला. गंगू उजवा पाय टाकून पाटावर बसली. समोर खुर्चीवर मुलगा बसलेलाच होता. इतर सर्व नातेवाईक समोर आणि बाजूला बसलेले होतेच. सर्वांच्या नजरा आता गंगूवर खिळल्या. गंगू खाली मान घालून फरशीच्या नक्षीकडे एकटक बघत राहिली. पदराचे एक टोक तिने आपल्या डाव्या हातात धरले होते. दुसरा हात मांडीवर होता. तिच्या उरात धडधडायला लागली. समोरून प्रश्न विचारताच कंठ फुटतो की नाही असे तिला मनोमन वाटू लागले. गणू तात्या शांततेचा भंग करत म्हणाले, आता विचारा पोरीला काय विचारायचंय ते. यावर पाहुण्यांमधले एक ज्येष्ठ पुढे आले आणि नाव काय पोरी तुझं असा प्रश्न केला. यावर गंगू थोड्या कापऱ्या आवाजात म्हणाली, गंगू सदाशिव गायकवाड. जन्मतारीख काय. पुढून प्रश्न आला. 23/1/2006. गंगू म्हणाली, स्वयंपाक येतो का. बायकामधील कोणीतरी विचारले. हो येतो की, गंगू म्हणाली. आणि शिवणकाम. शिवते थोडंफार, गंगू म्हणाली. गंगूला थोडं हायसं वाटू लागलं. आता गणू तात्या मुलाला उद्देशून म्हणाले, तुम्हाला काय विचारायचं ते तुम्ही विचारा की. मग मुलाने लाजतच प्रश्न केला, शिक्षण किती झाले आहे तुमचे. गंगूची नजर किंचित वर झाली. तिने एक कटाक्ष मुलाच्या दिशेने टाकला. नजरानजर होते न होतेच तिने परत झटकन आपली नजर खाली फिरवली व खालमानेनेच 12वी झाली आहे असे सांगितले. आणि आपल्याला अजून पुढे शिकायचं आहे हे सांगण्यासही ती विसरली नाही. पाहुण्यातील एक आजीबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या, उठून उभी राहा. गंगू उभी राहिली. बाळ 4 पावलं चालून दाखव. तशी गंगू चालू लागली. बास पोरी, आता तुझे पाय दाखव. तशा गंगूने आपल्या साडीच्या निऱ्या आपल्या पायावरून थोड्याशा बाजूला केल्या. अनुभवी आजीने गंगूच्या पायांची बोटे न्याहाळली आणि खुणेनेच आत जाण्याचा इशारा केला. तशी गंगू आत गेली. आता पाहुण्यांची चर्चा सुरू झाली. पाहुणे कोणत्या गावाला आहेत, कुठे कुठे पाहुणे लागतात अशी विचारणा सुरू झाली. मुलगा स्वभावाने कसा चांगला आहे, त्याचे काम, मासिक पगार, निर्व्यसनीपणा इत्यादी गोष्टींचा उदो चालू झाला. परत एकदा मुलीला बोलवा, मुलाला पाहायचं आहे असे कोणीतरी म्हणाले. तशी गंगू पुन्हा आली. तशी एका विवाहितेने नारळ केळी ओटी देऊन तिचा सन्मान केला. तिने तिथूनच सर्वांना वाकून नमस्कार केला व ती आत निघून गेली. तोपर्यंत शारदाबाईंनी सर्वांसाठी पोह्यांच्या प्लेटा तयार केल्या. सर्वांनी पाहुणचार स्वीकारत आपला निरोप दूरध्वनीद्वारे कळवू असे सांगितले. पाहुणे बाहेर पडत असताना गंगू तिची मैत्रीण मीना व तनुवहिनींनी घरच्या सोप्यातील एक खिडकी धरली व चोरून मुलाला पाहू लागली. का तर सर्वांसमोर तिने मुलाला व्यवस्थित पाहिलेच नव्हते. इकडे पाहुणे जाताच पाहुणे कसे चांगले आहेत, मुलग्याचे दिसणे, त्याची नोकरी, त्याचे बोलणे, राहणीमान, त्याचा पगार इत्यादी इत्यादी चर्चेला उधाण आले. गंगू आता आपल्या नवीन होणाऱ्या नवऱ्याची प्रतिमा मनात रंगू लागली. खरं तर मुलीला पाहुणे बघून जाताच त्या मुलाशी आपले स्वप्न मुली मनातल्या मनात रंगवत असतात. तशीच काही गंगूची स्थिती होती. निरोप काय येईल, लग्न ठरेल की नाही, ठरले तर ते कुठे कसे होईल, मी सासरी गेल्यानंतर माझे राहणीमान कसे असेल, सासरचे घर कसे असेल, तिथली माणसं विशेषतः होणाऱ्या सासूबाई कशा असतील, तिथले वातावरण, त्या वातावरणात मिसळण्याची माझी पात्रता आणि योग्यता अशा साऱ्या गोष्टींचा विचार गंगूच्या मनात रेंगाळत होता. तसेच दोघांचं भावी आयुष्य, सहवास, एकांत, प्रेक्षणीय स्थळांच्या भेटी अशा एक ना अनेक गोष्टी तिच्या मनात रुंजी घालत होत्या.
गंगूचा महत्त्वाचा गुण म्हणजे ती जो काही निर्णय घेई तो त्याचे अगदी तंतोतंत पालन करत असे. मग रोजच्या जीवनातील विविध प्रसंग ती अगदी निगुतीने सोडवत असे. हा तर आयुष्याचा प्रश्न होता. 2 जीवांची वाटचाल कित्येक वर्ष बहरणारी होती. आयुष्यातील नाजूक प्रसंग अलगदपणे फुलाची एक एक पाकळी उमलावी तशी उमलणार होती. एका कळीचे जणू फुलात रूपांतर होणार होते. बघता बघता दिवस जात होते. काही दिवसानंतर पाहुण्यांचा निरोप आला. त्यांना गंगू पसंत होती. आता बैठक कधी आणि कुठे बसवायची हा प्रश्न होता. तितक्यात मध्यस्थाकडून निरोप आला की मुलाच्या चुलत्याने नवऱ्या मुलाच्या घरी सांगितले की त्याने मुलीकडच्यांची चौकशी केली आहे. मुलीच्या वागण्यात संशय आहे. त्यामुळे मला हे स्थळ पसंत नाही. अशी बातमी गंगूच्या घरात धडकल्याबरोबर घरात दुःखद वातावरण तयार झाले. पाहुण्यांना मुलगी पसंत होती, पण पुढच्या वाटाघाटी काही घडेनात. गंगी तर सारखी रडत होती. सोन्यासारख्या चोख पोरीला लोक अशी नावं ठेवताना पाहून तिच्या आईचं काळीज ती तुटत होतं. पण गंगूच्या वडिलांना मात्र होणाऱ्या जावई व त्याच्या वडिलांकडून आशेचा किरण वाटत होता. त्यांनी मनोमन आपल्या इष्टदेवतेकडे साकडं घालायला सुरुवात केली. त्या दिवशी कुणाला जेवण गोड लागलं नाही. दुसरा दिवस उघडला. दैनंदिन कामं सुरू झाली. 11च्या सुमारास नवरा मुलगा व त्याचे वडील दारात आले. गंगीच्या काळजात धस्स झालं. सदा काकांना तर काही सुचेनासे झाले. त्यांनी पाहुण्यांना आत बोलावले. पाण्याचा तांब्या हातात दिला. बसायला सांगितलं. पण काय बोलावं सुचत नव्हतं. नवऱ्या मुलाच्या वडिलांनीच सुरुवात केली. म्हणाले, आम्हाला निरोप द्यायला वेळ झाला, कारण काही अडचणी होत्या. त्यासाठीच आम्ही दोघे प्रत्यक्षच इथवर आलो आहोत. सदाकाकांना मात्र काहीच अंदाज येईनासा झाला. मुलाचे वडील म्हणाले की त्याला मुलीसोबत काहीतरी बोलायचे आहे. सदाकाकांना वाटलं, मुलीची बाजू म्हणजे आपली पडतीच बाजू. बोलू द्यावे, त्याला काय बोलायचं आहे ते. घरच्या मागे नवरा मुलगा व गंगीला पाठवण्यात आलं. नवरा मुलगा म्हणाला, मला तुम्ही पसंत आहात, पण आमच्या चुलत्यानं त्याच्या मेहुण्याची पोरगी आमच्या गळ्यात मारायचा चंगच बांधला होता. पण मी साफ नकार दिला. त्यामुळे हे विपरीत घडत होतं. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि मला हे लग्न करायचं आहे. असे ऐकताच गंगीचा चेहरा खुलला. ती लाजतच घरात गेली. मुलाने येऊन वडिलांना सांगितले आणि त्यांनी सदाकाकांना झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करून आमचा तुमच्यावर विश्वास असून स्थळ पसंत असल्याबद्दल खात्री दिली आणि निरोप घेतला. शेवटी बैठकीचे ठिकाण ठरले, गंगूचे घरी. तारीख पण अशी धरली होती की अक्षता टाकण्याची वेळ आली तरी ती साधेल. तर शुभमुहूर्तावर बैठक बसली. मुलाकडची काही मोजकीच मंडळी आणि मुलीकडचे काही ज्येष्ठ मंडळींची बोलणी सुरू झाली. मुलाकडचा एक पाहुणा म्हणाला, तुमच्या इच्छेप्रमाणे सोने घालून तुम्ही कन्यादान करा. तोवर मुलीकडचे एक ज्येष्ठ म्हणाले, नाही, लग्न तुमच्याकडेच घ्या. आम्ही पै पाहुण्यांचा आहेर माहेर पाहू. मुलीचा लग्नाचा बस्ता आम्ही पाहू आणि मुलाचा तुम्ही पहा. ना करता करता शेवटी असे ठरले की मुलाच्या कडच्यांनी त्याचा लग्नाचा बस्ता आणि मुलीला 3 तोळे सोने घालावे व मुलीकडच्यांनी लग्न करून द्यावे आणि सुपारी फुटली. शारदाबाईंचा जीव भांड्यात पडला. आता अजिबात उसंत नव्हती. कंबर कसून कामाला लागावे लागणार होते. खरेदी, आमंत्रणे, रुखवताचे सामान, घरची साफसफाई खूपच तारांबळ होती. सदाभाऊंची अवस्था काही वेगळी नव्हती. घरचे हे पहिलेच लग्न होते. गंगूचा आनंद तर गगनात मावत नव्हता. मनासारखे स्थळ होते हे. मुलगी ही जसा नवरा म्हणून कल्पना केली होती तसाच होता. ती आता स्वतःला नववधूच्या रूपात पाहत होती. साडीमध्ये मी कशी दिसेन, माझा वावर कसा असेल, नवरी म्हणून मी कशी दिसेन,
माझ्या मैत्रिणींचा माझ्या भोवतीचा गराडा उखण्यासाठी केलेला नातेवाईकांनी आग्रह असे बरेचसे चित्र तिच्या डोळ्यासमोरून जात होते. लग्न 4 दिवसावर येऊन ठेपले. लग्न घरासमोरील मोठ्या अंगणातच करायचे ठरले. सदाभाऊंनी दुसऱ्या दिवशी सर्व नातेवाईकांना व काही जवळच्या शेजाऱ्यांना बोलवून घेतले. कुणाला मांडव, फुले, फोटोग्राफर, किराणा, स्वयंपाकाची भांडी, स्वयंपाकी, सतरंजा, वाढपी अशी एक ना अनेक यादी. प्रत्येकाला एक एक कामाची जबाबदारी त्यांनी सोपवली. उर्वरित कथा आपण गंगीचं लगीन भाग 3 मध्ये ऐकूया. तुम्हाला जर कथा आवडत असल्यास कृपया लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. बरेच श्रोते कथा ऐकतात पण लाईक न करताच पुढे जातात. तुमच्या एका लाईकने आम्हाला नवनवीन कथा घेऊन येण्यास प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.